मसाला शेवई बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप शेवया, 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, 4 ते 5 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, 1 बारीक चिरलेला कांदा, पाव कप मक्याचे दाणे, पाव कप बारीक चिरलेलं गाजर, 1 बारीक चिरलेली ढोबळी मिरची, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि गरम पाणी। शेवया कोरड्या भाजून घ्यायच्या। आता जिरं, लसूण, हिंगाची फोडणी करून त्यात कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। आता त्यात मक्याचे दाणे आणि गाजर घालून परतून घ्यायचे आणि ढोबळी मिरची, टोमॅटो घालून हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं परतायचं आणि त्यात थोडं मीठ घालायचं। आता भाजलेल्या शेवया या भाज्यांमध्ये घालायच्या आणि भाज्यांबरोबर एकत्रित परतायच्या। आता या स्टेजला गरम पाणी घालायचं आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं। आता चवीप्रमाणे गरम मसाला, धणेपूड, तिखट व मीठ घालून हे मिश्रण मिक्स करायचं आणि 4 ते 5 मिनिटं शिजवायचं। आता त्यात आवडीप्रमाणे कोथिंबीर घालून सर्व्ह करायचं। झाली आपली खमंग मसाला शेवई तयार। मस्त। तर सगळ्यात आधी अर्थातच शेवया घ्यायच्या। याला काही ठिकाणी बोटवे पण म्हटलं जातं आणि तेलाचा किंवा तुपाचा वापर न करता हे असंच भाजून घ्यायचं। छान दिसतात, एकसारख्या भाजल्या गेलेल्या आहेत शेवया। खूप जास्त रोस्ट नाही करायचा, काळपट रंग होईपर्यंत। आता गॅस करूयात बंद आणि हे बाजूला ठेवूया। आता शेवईला फोडणी देऊयात। तर त्यासाठी तेल केलेलं आहे गरम। यामध्ये घालूयात जिरं। जिरं फुललं पाहिजे। जिरं छान फुललं की बारीक चिरलेला लसूण, लसूणही हलकासा परतून घेऊया। लसूण हलकासा परतत आला, हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये घालूयात हिंग आणि बारीक चिरलेला कांदा। हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घेऊया। तुम्ही बघू शकाल अगदी सोनेरी करायची गरज नाही। हलकासा मऊ झाला की यामध्ये घालूयात भाज्या, ज्यामध्ये जाईल मका आणि गाजराचे तुकडे आणि हे छान परतून घेऊयात 2 ते 3 मिनिटं। इथे मका आणि गाजर एक 2 ते 3 मिनिटं हलकेसे परतून झालेले आहेत। ओव्हरकुक करायची गरज नाही। आता यामध्ये घालूयात ढोबळी मिरची बारीक चिरलेली आणि टोमॅटो चिरलेले। आता हेही भाज्या एकत्र 2 ते 3 मिनिटं परतून घेऊ। भाज्या छान परतून झाल्या की आता यावर घालते मी थोडंसं मीठ, म्हणजे भाज्यांना चव लागते। खूप मीठ आता घालायची गरज नाही, जस्ट भाज्यांपुरतं एक 2-3 चिमूट मीठ घालायचं। मिक्स करूया आणि आता या ज्या शेवया आपण भाजून घेतल्या होत्या यामध्ये घालूयात। 1 मिनिट परतूया। तुम्ही विचार करत असाल मसाला शेवई मी म्हणते मसाला घातलाच नाहीये, मसाला घालणार आहे, पुढे घालणार आहे। त्याचं कारणही पुढेच सांगते। आणि या शेवया हलक्याशा परतत आल्या की यामध्ये घालूयात गरम पाणी। खूप पाणी घालायचं नाहीये, शेवया जेमतेम सोक होतील इतकंच पाणी आपण यामध्ये घालतो। तुम्ही बघू शकाल फक्त शेवया तरंगल्यात पाण्यामध्ये। आता यामध्ये झाकण ठेवूयात आणि एक 3 ते 4 मिनिटं शिजवूयात। पूर्ण ड्राय होईपर्यंत शिजवायची गरज नाही, हलक्याशा शिजत आल्या की मग पुढची स्टेप करूया। आणि शेवया गरम गरम असताना त्यावर गरम पाणीच घालायचं, थंड पाणी नाही घालायचं। थंड पाणी घातल्या तर शेवया छान अशा फुलत नाहीत। तुम्ही बघू शकाल शेवई मस्त फुलून वर आलेली आहे। आता या स्टेजला यामध्ये घालूयात मसाले, ज्यामध्ये मी घालते गरम मसाला, धणेपूड, लाल तिखट। तुम्हाला हवंय ते मसाल्याचा वापर तुम्ही इथे करू शकता। चवीपुरतं मीठ आणि हे करूयात मिक्स। खाली पाण्याचा अंश आहे, तुम्ही बघू शकाल पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब झालेलं नाहीये। आता तुम्ही विचार करत असाल की मसाला मी आधी का नाही घातला। सो मसाला मी सगळ्यात शेवटी घातला। याचं कारण असं आहे
जर आपण भाज्यांमध्येच मसाला घातला ना तर जो भाज्यांचा जो नैसर्गिक रंग आहे ना तो पूर्ण बदलतो. आता तुम्ही बघाल आपण मसाला नंतर घातलाय तर गाजर आहे त्याचा जो केसरी रंग आहे तो तसाच आहे, टोमॅटो लालच दिसतंय, शिमला मिरच हिरवीच दिसते. सो या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याने तो पदार्थांची चव पूर्ण बदलते. आता मसाला छान कोट झालेला आहे या शेवईमध्ये. आता पुन्हा मी यावर ठेवते झाकण आणि 1-2 मिनिटं फक्त शिजवून घेऊ. आता या शेवया आणखी एक 4 ते 5 मिनिटं मी वाफवून घेतलेल्या आहेत मसाला घातल्यानंतर. आहा हा क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल मस्त वाफ आलेली आहे. शेवया छान अशा मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत, अजिबात लपलपीत झालेल्या नाही आहेत आणि त्याचबरोबर शिजल्या आहेत. मसाल्यांचं परफेक्ट कोटिंग बसलेलं आहे आणि या भाज्यांचा जो मूळ रंग आहे तो असाच टिकलेला आहे. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर, करूयात मिक्स आणि इथे आपला हा शेवईचा उपमा बनवून आहे तयार. आता हा आहे ना मस्त मसालेदार होतो, भाज्या भरपूर आहेत त्यामुळे पौष्टिक आहे. तुम्हाला स्वतःला ब्रेकफास्टसाठी, मुलांना डब्यासाठी हे एक अप्रतिम रेसिपी आहे. तोच म्हणजे हिरव्या मिरचीचा जर मसाला शेवई खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा.